तर पहा आता पुढील प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? तर निश्चितपणेचा अर्थ हा बऱ्याच वेळा मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला आहे. तर इथे विद्यार्थी बरेच गोंधळून जातात. तर पहा निश्चितपणेचा अर्थ काय की ज्या नामांचं एकवचन आणि अनेकवचन हे रूप वेगवेगळं आहे त्यांना आपण निश्चितपणे एकवचनी किंवा अनेकवचनी असं म्हणू शकतो. तर दोन्ही रूप जर सारखं असेल तर ते निश्चितपणे एकवचनी असत नाही. तर पहा डोंगर या शब्दाचं अनेकवचनी काय असणार आहे? डोंगरच. डोंगरचं अनेकवचन डोंगरच आहे. मग इथे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हा एकवचन आहे का अनेकवचन. शाळाचं अनेकवचन शाळाच असतं म्हणजे हे देखील यामध्ये येणार नाही. दिवसचं अनेकवचन दिवसच येतं म्हणजे हे देखील येणार नाही. महिना महिने. मग पहा इथे आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की हा काय आहे? एकवचनी नाम. म्हणजे याचं पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. तर कारण याचं अनेकवचनी रूप हे वेगळं आहे म्हणून आपण निश्चितपणे ह्याला सांगू शकतो की एकवचनी आहे. अशा प्रकारे 4 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला निवडायचा आहे. तर यासाठी विद्यार्थ्यांनो नेहमी काय करायचं आपल्याला तिन्ही वाक्य आधी वाचन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. कारण इथे देखील तुमचे मार्क हे जातात. तुम्ही घाई गडबड करता चुकीच्या पर्यायाला टिक करता. जंगलात एक चरत होते. अचानक त्याने सिंहाची ऐकली. तर पहा सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात? गर्जना. म्हणजे 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. ती ऐकून मृग व त्याचे वाट फुटेल तिकडे पळ सुटले. कारण हे सोपं होतं. मृग आणि त्याचे काय असतं? मृग म्हणजे हरिण. हरिणाच्या पिलाला काय म्हणतात? पाडस किंवा शावक म्हणतात. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. मग इथे काय येणार आहे? जंगलात एक हरिण चरत होते. कारण मृग हे कोणा समान शब्द आहे? हरिणाचं. हरिणाला मृग म्हणतात, सारंग म्हणतात, कुरंग म्हणतात. आणि हरणासारखे डोळे असणाऱ्या स्त्रीला काय म्हणतात? सारंग नयना, कुरंग नयना, मृग नयना. तर अशा प्रकारे शब्दसंबंधातील एक शब्द हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. तर बाकीचे पहा पिलुदर्शक शब्द कशाचे आहेत हे देखील रिव्हिजन करूयात. शिंगरू कोणाच्या पिलाला म्हणतात? घोड्याच्या किंवा गाढवाच्या. रेडकू म्हशीच्या पिलाला म्हणतात आणि करडू शेळीच्या पिलाला म्हणतात. आणि मेंढीच्या पिलाला काय म्हणतात? कोकरू. त्यानंतर पहा आपला प्रश्न, खालपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येईल? किती छान अक्षर आहे तुझं. किती वाजता आलास तू. केवढा मोठा भोपळा हा. तर पहा किती छान अक्षर आहे तुझं हे उद्गार आहेत म्हणून इथे पाहिजे. आणि त्यानंतर पहा केवढा मोठा भोपळा हा इथे देखील उद्गार चिन्ह असायला हवं म्हणजे अ आणि क मध्ये. परंतु इथे पहा किती वाजता आलास तू हे प्रश्न आहे म्हणजे इथे येणार नाही. अ आणि क पहा कुठे दिले? फक्त अ क बरोबर 4 नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला. दिनविशेषावर आधारित हा प्रश्न आहे. बालिका दिन 3 जानेवारीला साजरा केला जातो हे बरोबर आहे. पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो हे देखील बरोबर आहे. महाराष्ट्र दिन आपण 1 मेला साजरा करतो हे देखील बरोबर आहे. महिला दिन 9 एप्रिल नसून 8 मार्चला असतो म्हणून आपल्याला याच पर्यायाला टिक करायचं आहे कारण हे चुकीचा पर्याय आहे इथे. तर अशा प्रकारे दिनविशेष जे काही महत्त्वाचे दिनविशेष ते आपल्याला चांगल्याच प्रकारे पाठ करायचे विद्यार्थ्यांनो आणि यावर देखील मी